लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, आता मे महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू झालेलं आहे. सगळ्या लाडक्या बहिणी मे हप्त्याची वाट बघत होत्या, कारण आता मे महिना संपत आलेला आहे. फक्त 2च दिवस बाकी आहेत आणि अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना मेचे 1500 रुपये आलेले नव्हते. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींनी मेसेज केले होते की मे महिना संपत आलेला आहे आणि अजूनही हप्ता जमा झालेला नाही. तो हप्ता कधी जमा होणार आहे, असा बऱ्याच महिलांचा प्रश्न होता. तर त्या सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींना मे महिन्याचे हप्त्याचे वितरण सुरू केलेलं आहे. म्हणजेच बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर आज पैसे जमा झालेले आहेत आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपल्याला समजेल की कोणकोणत्या महिलांना आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि आज कोणकोणते जिल्हे आहेत आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. तर आता सरकारने लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू केलेलं आहे. तर काही महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत, तर काही महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत. तर काही महिला अशा आहेत की त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही. तर काही महिला अशा आहेत की त्यांना या महिन्यामध्ये पैसे मिळणार नाहीत, कारण त्यांचा अर्ज जो आहे तो बाद केलेला आहे. कारण ज्या लाडक्या बहिणी सरकारच्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसत नाही त्यांना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 1500 रुपये हवे असतील तर तुम्हाला सरकारच्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसावं लागणार आहे. तर आता सरकारचे नियम आणि अटी काय आहेत हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात. परंतु आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत आणि उद्या कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत. पण त्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे सरकारने आता गॅसच्या हप्त्याचे सुद्धा वितरण सुरू केलेलं आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना गॅसचे 830 रुपये मिळालेले नव्हते त्यांना सुद्धा मे महिन्याच्या हप्त्यासोबत गॅसच्या हप्त्याचे सुद्धा वाटप सुरू केलेलं आहे. म्हणजेच आता तुम्हाला गॅसचे 830 रुपये आणि मे महिन्याचे 1500 रुपये असे दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत तर ते 3000 कोणते आहेत, तर ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता, कारण बऱ्याच लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांचं आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक झालेलं नव्हतं, त्यामुळे त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नव्हते. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आपलं आधार कार्ड जे आहे ते बँक अकाउंटशी लिंक करून घ्यावं लागणार आहे. आणि ज्यांचं आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक केलेलं आहे त्यांचा एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता असे टोटल 3000 रुपये या महिन्यामध्ये त्यांचे जमा होणार आहेत. आणि तुमचंही आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला देखील मे महिन्याचा हप्ता यायला प्रॉब्लेम होईल. तर आता सरकारने या योजनेसाठी कोणकोणत्या अटी ठेवलेल्या आहेत ते आपण पाहूया. तर सगळ्यात पहिली अट अशी आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तर तीच महिला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, म्हणजेच संजय गांधी निराधार योजना असेल किंवा PM किसान योजना असेल, या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तर त्या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेता की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अट अशी आहे की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही हे चेक करून घ्या, कारण आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असणं खूप गरजेचं आहे. आणि जर ते नसेल तर लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुम्ही ते लिंक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला मे महिन्याचा हप्ता यायला प्रॉब्लेम होईल. त्याच्यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं. म्हणजेच तुमचं वर्षाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. कारण सरकारचा तसा नियमच आहे की ही योजना फक्त गरीब घरातील महिलांसाठीच आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा चौथी अट अशी आहे की ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन असेल त्या देखील महिलांना या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. परंतु जर तुमच्या घरी ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं कोणतंही कारण नाही, कारण ज्या महिलांच्या घरी ट्रॅक्टर आहे त्यांना हप्ता कंटिन्यू मिळतच आहे. परंतु फक्त जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर मात्र तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. तर या सरकारच्या तुम्हाला 4ही अटींचं पालन करावं लागणार आहे, तरच तुम्हाला या योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे. आणि आता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे पुणे जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे. त्याच्यानंतर सातारा, त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर,
नागपूर, ठाणे, बीड, सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे आणि आज या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळालेले सुद्धा देखील आहेत. त्यामुळे जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि तुमचे पैसे जमा झाले की नाही हे कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. आणि आता राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा असे 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्या महिलांना पैसे मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं कोणतंही कारण नाही. जर तुम्ही सरकारच्या सगळ्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला मेचा हप्ता हा 100% मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त 1 ते 2 दिवस उशिरा होईल, परंतु पैसे हे मिळणारच आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.